हॅलो हाय हाऊ आर यू वेलकम. आवाज येत असेल तर इथे पण मोमेडियन लोकांचं प्रेयर होते. त्यांचं मस्जिद दाखवतो मस्जिद. बघा हे आहे ना, हे यांचं मस्जिद आहे. तिथे प्रेयर चालू आहे. जेलीफिश किती आहे बघ. नाही दिसणार ते व्हिडिओ. नाही दिसतात आहे बघ. हा कचरा नाही आहे, जेलीफिश आहे. आम्ही आलो इकडे बघा, तुम्हाला दाखवतो. हे टर्कीचा पॅलेस आहे. याचं नाव आहे शिरांगण पॅलेस. ह्याच्यामध्ये सुलतान पण राहायचा. एकदा तुम्ही बघा, तुम्हाला म्युझियममध्ये घेऊन जातो. त्याचे कपडे वगैरे आहेत. खूप जुने 75 इयर्स जुने ते पिलर्स वगैरे आहेत. ते मी तुम्हाला हॉटेल आहे तो 200 वर्ष. हॉटेल नाही आहे, आम्ही जिथे उभे आहे ते पॅलेस आहे. सॉरी, इस्तानबुलचा पॅलेस आहे. हे बघा, तो खूप लॉंग आहे, खूप लॉंग आहे. ते पिक्चर बघा, हे चांगले झाले पहिले. असे पहिले हे असं होतं. हां, हे मॉस्क आहे, इथून समोरून दिसतो इकडनं. हा मेन पार्ट आहे तो इस्तानबुलचा एक्सप्लोरवाला बोलतात ना. इथे कपडे कुठे त्याचे. हा असं हॉटेल आहे. शिरांगण पॅलेस. शिरांगण पॅलेस. फाउंटेन बघा हे मेन आहे. हां, हे सुलतानचे कपडे आहेत. हे सुलतान. हे अल्लादीनची चटाई आहे इकडे. नाही खरं मध्ये आहे सर. हे चटाई आहे अल्लादीनची. म्हणजे इथे त्यांचे शेवटचे कपडे जसे आपले महाराजांचे ठेवले, छत्रपती शिवाजी महाराजांचे तसे असं बनवून ठेवले तिकडे हॉटेल्समध्ये. त्यांचा पॅलेस म्हणजे त्या पॅलेसमध्ये त्यांची काही गोष्टी, आठवणी असं काहीतरी कपडे हॉल. आता तुम्ही दुसऱ्या एक म्युझियमला घेऊन जातो मी तुम्हाला. बघा हिस्टॉरिकल कॉरिडोर. इथे सगळं इकडे इथे इन्फॉर्मेशन दिली आहे. कधी हॉटेल बनलं 1991 मध्ये. स्ट्रक्चर कसं होतं, हा जुना स्ट्रक्चर होतं हे सगळं. हा हे बघ, हे मेन सुलतान आहेत हे दोघं. सुलतान आणि त्याची वाईफ. इकडची पिढी ती इकडे आली, मग ही पिढी 19th सेंचुरी. 3 सेंचुरी. हा हे सुलतान मुराद. हे बघा तुम्ही, सुलतान मुराद कधीचे होते, 1876. हे सुलतान. हा अलाउद्दीन खिलजी. अलाउद्दीन खिलजी नाही देतो. तो पिढ्यानं पिढ्या आलं, म्हणजे यांनी ठेवलं इथे इन्फो. हे बघ इस्तानबुलचा मॅप. पहिले छोटा इस्तानबुल असं होतं, मग तसं तसं वाढत गेलं. पहिले एक मुंबई कसं आयलंड होता तसं आता. हे पूर्ण इकडे तुम्ही बघणार, हे पूर्ण म्युझियम आहे. हे म्युझियम आहे, पूर्ण म्युझियम आहे. ते एक्सप्लोर करत आता बघू. इन्फॉर्मेशन केवढी आहे तेवढी देऊ शकतो. हे बघा, हे पिलर आहेत. हे 75 इयर्स जुना पिलर आहे. हे बघ इथे इन्फो आहे. बघ ओरिजिनल काय मार्बल, ओरिजिनल मार्बल आहे. इथे जे वुडन वगैरे यूज केली ती पण खूप सागांचे आहेत. इथं आग लागली होती शिरांगणला. गेटवे ऑफ इंडिया आहे तसा हा इकडे आहे. गेटवे ऑफ टर्किश. इस्तानबुल. आज तो सुलतान. व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकता, इन्फो घेऊ शकता. त्याला मेडल्स पण भेटलेले आहेत. हो, टर्कीपासून. बुक आहे ना. थंबनेल. ही रिंग आहे. हा मिरर लावला आहे जेणेकरून ती झूम करून दिसेल एकदम. अच्छा तो दगड आहे, त्याने काहीतरी आर्ट केलं आहे तसं. हां ते बघ. आता चाललो आम्ही एअरपोर्टला. इथून या हॉटेलवरून आम्ही शिरांगण पॅलेसमधून आमची बस आहे.
सो आम्ही तिकडून हॉटेल ड्रॉप होणार. फ्लाईट काहीतरी आमची 7:30 वाजता वाया दुबई, जशी सेम येताना होती. इथून दुबईला 3-4 hours रेस्ट. आफ्टर दॅट कनेक्टिंग फ्लाईट, सेम फ्लाईट एमिरेट्स, ती लँड टू मुंबई. मुंबईला काहीतरी मुंबईच्या टाईमनुसार आम्ही सकाळी अर्ली मॉर्निंगला पोहोचणार. बघू आता शूट काय करायला मिळते. मूड तर अजिबात नाही, एवढा थकलो आहे सकाळ संध्याकाळ म्हणून. जरा बघू, लेट्स सी, जेवढं होईल तेवढं रेकॉर्ड करेन टाकीन. बघू, सी यू बाय. इथे मोजून माझ्याकडे 10 ते 15 मिनटं आहेत बस निघायला. तोपर्यंत मी इथे आलो आहे बाहेर, म्हणजे कॉर्नर ऑफ द सी. दाखवतो इथे काय व्ह्यू आहे, कसं आहे. तर मागे तर दिसतच असेल बोट. हा जो व्हिडिओमध्ये आता बघू एडिटर टाकतो की नाही, हा जो ब्रिज आहे हा विदाऊट सपोर्ट आहे, खाली काहीच सपोर्ट नाही, फक्त हा मध्ये आणि त्याला रेलिंग्स तेवढंच. आणि जो हा दिसतोय मधोमध, हा मेन इस्तानबुलचं हे मेन ठिकाण आहे. आणि हा टावर. सो जे इस्तानबुलमध्ये मेन स्पॉट आहे, म्हणजे जो इस्तानबुल ज्याच्यासाठी आहे, तिथे आम्ही आता आहेत. तिकडेच इव्हेंट होता काय ते. मग आता बघू. आता वेदर एक नंबर आहे, खूप मस्त आहे. आणि पाण्यामध्ये जेलीफिश तर नुसत्या भरलेल्या आहेत. म्हणजे जेलीफिश म्हणजे इकडे आपल्या काय बोलतात, चिंबोरी वगैरे काही ते बोलतात, ते आयडिया नाही. ते तशा आहे तिकडे, कचऱ्यासारखे पडल्यात. व्ह्यू एक नंबर आहे नुसतं. आणि इथे जे बोटी फिरतात आहेत या, ते कंटिन्युअसली फिरतातच आहे तिकडे, म्हणजे विदाउट फेल चालूच आहे. अर्धा पण नाही, 5-5, 10-10 मिनटाला बोट आहेच इकडे. वरून कार्गो शिप पण जाता येतात इकडून, एक्सपोर्ट इम्पोर्टवाल्या सगळ्या. आता बघू कसं आहे ते. दुसरा हॉटेल आहे शिरांगण, तिकडे आहे त्या साईडला. बघू आता बघू फ्लाईट आता कधी कॅच होते, कधी पकडतो, काय एक्सपिरियन्स आता परत. कारण की बॉडी तर खूप थकली आहे पूर्ण. मोर दॅन 18 hours वॉक झालं आहे. सो वाटत नाही काय शूट करण्यालायक राहीन मी. बघू आता काय ते, होप सो. बघूया, सी यू. फायनली एअरपोर्टला पोहोचलो. लय लोड आहे फ्लाईट पकडायचं. हेलो, हाय, हाउ आर यू, वेलकम. वेलकम. बुच्ची पडी आहे, गाणी लागली काय बाटल्या. आता पकडतोय फ्लाईट. फास्ट ट्रॅक लेट्स गो. खरीद के देता हूँ, चलेगा ना? ये वाला? लेना उसको, हाँ हाँ चलेगा. ठीक है, मैं तेरे को खरीद के दूंगा. देखते कितना दे रहा है सच्ची में. इसको मेंटेन वगैरह कर लेना अच्छे से. फ्लाइट कैच कर देती. नाही मडलिंग रुक ना. मडलिंग Cheers. Good boy. He's the good boy. Leave me but do that. आम्ही चाललो
नीट चाललं रोडवरती नियम पाळतात की एका रांगेत चालत आणि एअरपोर्टला आणि इथे गाड्या घेऊन एअरपोर्टला फिरतात लोकांना गाड्या चालायला घेऊन जागा नाही. ते पण फ्लोअरला गाड्या घेऊन फ्लोअरला फिरतात. गाड्या. हे बघा काय इकडे बोलू? मागे पण दिसत आहे त्याची ते चालायचं की गाड्यांना वरतून जायचं. तेच ना शिस्तात ना नावाची गोष्टच नाही इकडे तिथे बघ रोलेक्सची वॉच अशाच लावल्यात एअरपोर्टला. कुछ कहना चाहेंगे महेश जी? आम्ही कंट्री आहे अरे रोड खाली हो पर एयरपोर्ट पे गाड़ियाँ घूमनी चाहिए लोगों की चलने की जगह पे. बाकी ये तो है ही हमारे साथ. चीयर्स. कनेक्टिंग फ्लाईटला कंटाळा आलाय सगळ्यांना. एक माणूस कमवून बसलाय, एक माणूस कमवून बसलाय, एक माणूस गमवून बसलाय, एक माणूस गममध्ये बसलाय, एक माणूस तू पण बोल काय सुम हा तो वॉशरूम मध्ये बसलाय. लिटरली वॉशरूम मध्ये याने 20 ते 25 मिनिटं घालवले. मला वास आला पाहिजे. मी आला वास फ्लाईट मध्ये पण वास आला. अरे दीपकच्या साईडला बसला आणि पातला नेमका तो अगले 3 घंटे में मुंबई. कितने घंटे में 3 घंटे में. इथून 3 तास आहे आता फ्लाईट. कनेक्टिंग फ्लाईट मध्ये लई कंटाळा येतो यार. लगेच काढा पूर्ण कपडे काढा. ज्यावेळेस इमिग्रेशनला मला शूज लावले महाग पडते ना. जायचंय का? लेट्स गो. मुंबई पोचलो आता. सध्या व्लॉग इथेच एंड करतो. काय आहेच नाही ते शोभत नसेल तर. सो सी यू इन नेक्स्ट ट्रिप. बाय.